जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत तर महाराष्ट्रातील एक नंबरचा चुतिया माणूस सध्याच्या घडीला ते म्हणजे लक्ष्मण हाके. त्या चुतिया माणसाबद्दल या ठिकाणी आपण आज बोलणार आहोत. इतके दिवस त्याला 2 व्हिडिओ त्याच्याबद्दल झालेत. हा तिसरा व्हिडिओ आहे कारण की तो कुत्रा काल भुकला आणि म्हणून या ठिकाणी माझी नैतिक जबाबदारी एक मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी त्याचं प्रोडक्टवर उत्तर देणं मी माझी नैतिक जबाबदारी समजतो. तर ते कुत्र काय म्हणलं काल त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की तो पहिल्यांदा जरांगे पाटलांना म्हणजे आमच्या दादांना सुमाड बुद्धीचा नेता म्हटला. त्यानंतर पुन्हा काय म्हणतोय की जरांगे पाटलांची म्हणजे दादांची या ठिकाणी कुवत नाहीये, त्यांची नेतृत्व करण्याची लायकी नाहीये. तर त्या चुत्या हाकेला या ठिकाणी सांगू इच्छितो मनोज जरांगे पाटील आमच्या मराठ्यांचं या ठिकाणी खंबीर नेतृत्व आहे. त्याच्यामुळं आमच्या मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं खंबीर नेतृत्व प्राप्त झालं म्हणून तू यासारखे कुत्रे भुकायला लागले. लक्षात आलं का? आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू ज्यावेळेस पंचायत समितीला आणि विधानसभेला उभा होता तर 600च्या वरचे मतदान नाहीत तुला. 600 प्लस मतदान नाहीत. 500च्या आतमध्ये 500 ते 600च्या मध्ये गुंडाळल्याला नेता आहेस तू. लक्षात आलं का? आणि मनोज जरांगे पाटील यांनी असं बोट जरी वर केलं ना लाखोनी मराठे जमा होते. किती लाखोनी? फक्त मराठेच नाही तर ज्या इतर समाजातील बांधव आहेत त्यांना मराठ्यांविषयी प्रेम आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमा होतात. तू कोणाची लायकी काढायला तुला काय बुद्धी आहे का नाही आहे का बुद्धीचा भाग आहे का नाही तेच कळायला मिळणार नाही तुला. लक्षात आलं का? त्यामुळं आणि तू मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या अभ्यासाबद्दल बोलाय म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतोयस का तू? तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुला ओपन चॅलेंज तुला किती आरक्षणाचं ज्ञान आहे ना ती माझ्यासमोर आहे. मी पांडुरंग कदम आहे परभणी जिल्ह्यामधून. तुला याच्या यादी सूचना दिली होती की तू आरक्षणाच्या संदर्भातला अभ्यास असेल त्याच्या संदर्भात असेल किंवा आणखीन कोणत्याही मैदानामध्ये यायचं असेल तर सांग. हा पांडुरंग कदम तू यासाठी कवा बी तयारी लक्ष आहे. कळालं का? तुझी अवकात नाही, तुझीच अवकात नाही. फक्त तू प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? तुला कुत्र विचारी कोणी आणि त्या तुमच्या त्या मंचावरची आट आहे की जरांगे पाटील किंवा मराठा समाजाबद्दल या ठिकाणी तुम्ही बोललं तर तुम्हाला या ठिकाणी तिथे किंमत प्राप्त होती म्हणून तुझी बुळबुळ भोकणं चालू आहे. लक्षात आलं का? तुझी अवकात नाही. पहिली गोष्ट, जर तुला विधानसभेला 600च्या वरती मतदान पडत नाही तर तुझी काय अवकात आहे? आणि तू पुन्हा आणखीन काय म्हणाला की जरांगे पाटील यांचं नेतृत्व करण्याची ताकद. त्यांचं कोटीने मराठे आलते ना, आंतरवाली सराटीला सुद्धा कोटीने होते आणि मुंबईला सुद्धा या ठिकाणी कोटीने होते. हे तुला माहिती नाही का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तू म्हणायला लागला की जरांगे पाटील यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल का बोलत नाहीयेत. तू ह्या माहितीसाठी सांगतो, जरांगे पाटलांनी काय करायचं हे जरांगे पाटील आणि मराठा समाज ठरवण. तू यासारख्या चुत्या माणसांनी सांगायचं नाही. आम्ही करूच ना वेळ आल्यानंतर तुला काय करायचं तुला तर तो वेगळ्या वेळा तुला तुझी अवकात दाखवणारच आहे. थोडंसं काही कारणास्तव या ठिकाणी आम्ही शांत आहोत पण तू जरा भुकणं बंद कर. आणि त्या महाराष्ट्र टाइम्स वाल्यालाही विनंती, कधी कधी या गोरगरिबाच्या मराठ्याची जरा मुलाखत घेत जा ना. कवा बी तुम्हाला हाक्यासारखे कुत्रेच भेटतात का? आमच्या सगळ्या एखादा खंबीर मर्द मराठा गरजवंत मराठा पहा ना, त्याची मुलाखत घ्या ना. त्याच्या अंतकरणात काय दुःख आहे, त्याच्या अंतकरणात काय यात नाही त्याही या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या ना. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की म्हणजे त्या हाक्या तो म्हणणं येऊ लागलं काय की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती बेकायदेशीर आहे, संविधानात धरून नाही आहे, मनुवादी आहे. तर तू आम्हाला सांगूच नको आम्ही काय भारताच्या बाहेर राहत होतो का? आम्हाला नक्षलवादी आहे तू आणि आमच्या जरांगे पाटलांना या ठिकाणी तू म्हणला की जरांगे पाटील नक्षलवादी सारखी भूमिका आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यासाठी कायदा बिदा काय नसतं. ती ताकद आहे जरांगे पाटलांची. तू म्हणाय ना रात्री 12 वाजता 1 वाजता 4 वाजता सभा होतात ना, आम्ही मान्य करतो ना, पण त्या सभेमुळं तू यासारख्या कुत्र्याला सुद्धा त्रास होत नाही. ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे का नाही? मी काय म्हणतो लक्षात येतोय का? की जरी या ठिकाणी जरांगे पाटलांची 12 वाजता 1 वाजता 2 वाजता जरी सभा झाली तर तुझ्यासारख्या कुत्र्याला सुद्धा त्रास होत नाही. ही या ठिकाणी मराठ्यांची ताकद आहे आणि तेवढं मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व आहे आणि ते आम्ही गोरगरीब मराठ्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. परंतु तुझ्यासारख्या कुत्र्यांना या ठिकाणी ते मान्य होत नाही. आणि तू म्हणायला ना की जरांगे पाटलांनी या ठिकाणी मराठ्यांना फसवलं, त्या ठिकाणी ते आदूषित्र निघाले, त्याचा काहीच फायदा झाला नाही. तर मग तू एवढी वटवट कशाला करायला? तू कशाला भुकायला? त्याच्यामध्ये काहीतरी भेटलंय म्हणून या ठिकाणी तो भुकणं चालू आहे. त्याचबरोबर तू असं म्हणायला लागला की मराठा समाज जो आहे तो रुलिंग कम्युनिटी आहे, म्हणजे या ठिकाणी सत्ता त्यांच्याकडे होती. अरे बाबा, जर सत्ता आमच्याकडे होती पण आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांना या ठिकाणी त्यांची गरज आहे, आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही आमचा लढा संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लढत आहोत. आणि तू कसं संविधानिक म्हणायला तेच कळलं. तुला राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे त्याचं सदस्य कोणी केलं होतं ते पहिले शोधायला पाहिजे, त्याला फुटाने हाणायला पाहिजे. कारण की तुझ्यासारखे मूर्ख अवलाद जे या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम करत आहेत, अशा अवलादीला या ठिकाणी ज्यांनी कोणी या ठिकाणी मागासवर्गीय आयोगामध्ये भरलो म्हणजे तुला सदस्य बनवलं होतं ते पहिले या ठिकाणी धरून हाणायला पाहिजेत. कारण की कुवत नसणाऱ्या लायकी नसणाऱ्या माणसाला या ठिकाणी तिथं बसवलं होतं. आणि या ठिकाणी तुला लय ज्ञान आहे ना, तू म्हणायला ना राज्य मागासवर्ग
राज्य मागास आयोग जो आहे तो त्यांचं काम व्यवस्थित करत नाहीये. आता तुला असं वाटायला ना, मग तुला काय राजीनामा द्यायला कोणी काय बाहेरून आलं होतं का कोणी? त्यावेळेस तुझं काम होतं नैतिक जबाबदारी, तुला वाटत आहे ना व्यवस्थित काम होत नाही, तर तू त्या ठिकाणी त्या आयोगामध्ये थांबून या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं. त्याच्यातून बाहेर पडायला ना आता ज्ञान शिकवायला लागलास का तू? आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट, खूप साऱ्या गोष्टी तुझ्याबद्दल या ठिकाणी बोलण्यासाठी, पण त्या ठिकाणी निश्चितच तुला या ठिकाणी तुला भुजबळाचा बरा पुळू काय तू रे? मनोज जरांगे पाटील म्हणले की तुला डसायला लागले. आणि भुजबळांना नाही ते ना बोलू नका, त्यांना बोलायचं नाही. आणि जरांगे पाटील म्हणले की त्यांची अवकात काढतो. तू ही अवकात नाही, तू अवकात काय तर ही तू कुठे येत असतं. तू फक्त ठिकाण सांगायचं, एकटा काफी पठ्ठ्या बस येतो यासाठी, ती तुझी अवकात आहे. तुला 500च्या वर मतदान पडत नाही, ही तुझी अवकात आहे. पण तू काय आता तुला सध्या आम्हाला काही कारणाने या ठिकाणी शांत बसावं लागतंय. आणि खूप साऱ्या आणि तू ईडब्ल्यूएस बद्दल या ठिकाणी एक बोलत आहेस. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही घ्यायचा ते आमचे अधिकार आहेत ना रे बाबा. तू कोण चिपडा आम्हाला सांगायला? तू मराठ्यांना सांगू नकोस. मराठ्यांना चांगल्या प्रकारे कळतं की कशातून ओबीसीतूनच आरक्षण घेणार. तू या छाताडावर नाही, तुझ्या बोकांडी बसून या ठिकाणी घेणार. हाक्या कसं आरक्षण घेणार? मराठी ओबीसी मधूनच घेणार आणि तुझ्या बोकांडीवर बसून घेणार. आतापर्यंत छातीवर म्हणत होतो, तुझ्या बोकांडीवर बसून या ठिकाणी मराठी 100% ओबीसी मधूनच या ठिकाणी आरक्षण घेणार. आता राहिला प्रश्न ईडब्ल्यूएस आरक्षणाचा वापर करायचा किंवा नाही करायचा, तर सर्वस्वी या ठिकाणी मराठ्यांचा अधिकार आहे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट या ठिकाणी तू आणखी एक बोललास की या ठिकाणी जरांगे पाटलांना म्हणजे आरक्षणाचं काही कळत नाही, तर ते तुला माहिती आहे जरांगे पाटलांना किती आरक्षणाचा अभ्यास आहे, तू त्यांना सांगू नकोस. आणि परत तू असं म्हणायलास की या ठिकाणी या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, या ठिकाणी त्यांनी काय त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षणाचं ज्ञान नाहीये. मग तुला एकट्यालाच ज्ञान आहे का? तू एकट्याला ज्ञान आहे तर मग तू या पद्धतीनं आरक्षणाची लढाई संविधानाच्या मार्गाने लढणं. आणि तुझ्या डिपॉझिटच्या त्याच्या ग्रामपंचायतच्या त्या बाता तू हान जाऊ नको. तूच ग्रामपंचायतला सुद्धा तू या ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेले आहे, तो हा इतिहास आहे. आणि तू कुठं मुख्यमंत्र्याच्या गोष्टी करायला लागलात? मुख्यमंत्री आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना कारभार कसा करायचा हे तुझ्यासारख्या चिपड्या माणसाने या ठिकाणी सांगू नये. आणि तू कोण्या पक्षाचा आहे त्या पक्षाला काही काम नव्हतं का? तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला या ठिकाणी आमच्या मराठ्याच्या अंगावरती या ठिकाणी सोडलेलं आहे. त्यामुळे तुला पुन्हा एकदा सांगतो की तू जरा जीभ आवर. मनोज जरांगे पाटील कोण आहेत हे पुऱ्या दुनियेला माहिती आहे. आणि ईडब्ल्यूएसचा अभ्यास आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुला माहिती 6वीची पोरगी आहे, ती 6वीची पोरीचा तुला व्हिडिओ पाठवतो, तू तुला पूर्ण सविस्तर या ठिकाणी ईडब्ल्यूएस बद्दलची या ठिकाणी माहिती सांगाल. तुर्तसा थांबतो. तू यासारख्या कुत्र्याबद्दल बोलायला माझ्याकडे भरपूर आहे, परंतु आता तुर्तसा थांबतो. आणि पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी तुला योग्य ते मार्गदर्शन निश्चितच केलं जाईल. आणि तुझ्यासाठी आमच्याकडे स्पेशलिस्ट आहेत बाळासाहेब पातरकर, ते मुळव्याध स्पेशलिस्ट आहेत. पण तू त्याचा फोन उचलेनास, नाही तर तू सांग बाळासाहेब पातरकरांना कुठं पाठवायचं, त्या ठिकाणी तुला बाळासाहेब पातरकरांना तुझ्याकडे पाठवतो. तुला लय मुळव्याध जर त्रास होत असेल तर त्याच्यावरती आयुर्वेदिक उपाय देण्याचं काम एक स्पेशलिस्ट, मुळव्याध स्पेशलिस्ट आमचे मित्र परम स्नेही बाळासाहेब पातरकर आहेत, त्यांनाही तुझ्याकडे या ठिकाणी पाठवू. पण तुर्तसा थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा.